कापूस लागवड केल्यानंतर कापूस 4 ते 5 पानांवरती आल्यानंतर आपल्याला तिथं एक आळवणी करणं खूप गरजेचं असतं। याच आळवणीसाठी जेटेक्स ॲग्रिओरा घेऊन आला आहे कॉटन मास्टर किट। परंतु आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी पण शंका असते की आळवणी करणं महत्त्वाचंच आहे का, किंवा आम्ही आळवणी करत नाही किंवा आम्हाला आळवणी करणं परवडत नाही। बऱ्याचदा शेतकऱ्यांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कापूस आपला एकदम मोठा झाला की त्यानंतर त्या पिकामध्ये आपल्याला मुळावर काम करणं कठीण जातं। त्यामुळं सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये ज्यावेळेस कॉटन लहान असतो तर याच वेळी त्याच्यामध्ये मुळांच्या वाढीसाठी आणि मुळांची संख्या वाढण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारं तेज रॅडिक्स आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे। त्यासोबतच सुरुवातीच्या काळालाच किंवा मुळं लहान असताना तिथं मर रोगाचा प्रादुर्भाव चालू झालेला असतो आणि तो प्रादुर्भाव नंतर पुढे जाऊन आपल्या पिकाला जास्त वाढतो आणि आकस्मिक मर होत असते। तो जागेवरच सुरुवातीला थांबवण्यासाठी आपल्याला तिथं कार्बन हे बुरशीनाशक देखील वापरणं गरजेचं आहे। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला तुमच्या पिकामध्ये येणाऱ्या रसशोषक किडी, यासाठी विस्तार आळवणीमधून वापरल्यास हे आंतरप्रवाही पद्धतीनं काम करतं आणि आपल्या अख्ख्या झाडाला पूर्णपणे पॉयझनस बनवतं। त्यामुळे तुमच्या पिकावरच्या सर्व रसशोषक किडी जागेवरच मारल्या जातात। त्यामुळं आळवणी करणं जरी कठीण वाटत असेल तरी पण ही पहिली आळवणी अतिशय महत्त्वाची असते। आपल्या पिकांचं नियोजन अतिशय व्यवस्थितरित्या करण्यासाठी 91 305 305 91 ह्या क्रमांकावर जेटेक्स ॲग्रिओराला नक्की संपर्क करा